यावेळी दिल्ली विधानसभा निवडणूक अतिशय रंजक वळणावर आहे. आम आदमी पक्ष त्यांच्या मोफत सुविधा आणि विकास कामांच्या जोरावर सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत असताना भारतीय जनता पक्ष दिल्लीत पुन्हा सत्तेत येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतोय. पण या निवडणुकीत कोण जिंकेल, कुठल्या गोष्टी महत्वाच्या असतील, दिल्ली निवडणुकीचं भविष्य ठरवू शकणारे 5 मोठे घटक आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. यातील सर्वात पहिला घटक म्हणजे दलित वोट बँक. दिल्लीत सुमारे 20% दलित मतदार आहेत. त्यापैकी बहुतेक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. 2015 आणि 2020च्या निवडणुकीत ही वोट बँक आम आदमी पक्षाच्या बाजूनं खंबीरपणे उभी होती, कारण मोफत वीज, पाणी, शिक्षण आणि मोहल्ला क्लिनिक सारख्या योजनांचा त्यांना खूप फायदा झाला होता. पण यावेळी परिस्थिती जरा वेगळी आहे. झोपडपट्टी वासियांसाठी भाजपनं मोठी ताकद लावली. त्यांनी सर्व झोपडपट्टी वासियांना कायमस्वरूपी घरं देण्याचं आश्वासन दिलंय, ज्यामुळं या विभागात भाजपची पकड मजबूत होऊ शकते. भाजपचा दावा आहे की हरियाणा आणि महाराष्ट्रातही दलित मतपेटी त्यांच्या बाजूनं परतली आणि दिल्लीतही हा बदल घडू शकतो. तथापि आम आदमी पक्षाचा असा विश्वास आहे की गरिबांचा विश्वास अजूनही त्यांच्यावर आहे आणि यामुळं ते 50 पेक्षा अधिक जागांवर पोहोचू शकतात. जर दलित मतं विभागली गेली तर आम आदमी पक्षाचं मोठं नुकसान होऊ शकतं. दिल्ली निवडणुकीतील आणखी एक दुसरा महत्वाचा घटक म्हणजे मुस्लिम मतदान. दिल्लीत जवळपास 13% मुस्लिम मतदार आहेत, जे निवडणूक निकालावर खोलवर प्रभाव टाकू शकतात. गेल्या 2 निवडणुकांमध्ये ही मतं पूर्णपणे आम आदमी पक्षाच्या बाजूने गेली होती आणि काँग्रेसला त्यात काही फरक पडू शकला नाही. भाजपला आशा होती की काँग्रेस मुस्लिम मतांमध्ये कपात करू शकेल, परंतु काँग्रेसचा कमकुवत प्रचार आपसाठी दिलासा देणारा ठरला. समाजवादी पक्ष आणि MIM सारख्या पक्षांनीही आपसाठी प्रचार केलाय, ज्यामुळं मुस्लिम मतपेटीचं विभाजन होण्याची शक्यता यंदा कमी आहे. मुस्लिम मतं आपकडेच राहतील असा अंदाज आहे, त्यामुळं त्यांना सुमारे 9 ते 10 जागा जास्त मिळण्याची शक्यता आहे. तिसरा आणि महत्वाचा घटक म्हणजे मध्यमवर्गीय मतदार. दिल्लीतील सुमारे 40% मतदार मध्यमवर्गीय आहेत, जे निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावतात. पारंपरिकपणे मध्यम वर्ग भाजपकडे झुकलेला आहे, परंतु आपनं सरकारी शाळा, आरोग्य सुविधा, वीज पाण्याच्या बिलांमध्ये सवलत देऊन या वर्गालाही आकर्षित केले. यावेळी भाजपसाठी परिस्थिती थोडी चांगली आहे. रस्त्यांची वाईट अवस्था, वायू प्रदूषण, यमुनेतील घाण आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे मध्यमवर्गीय नाराज आहेत आणि हे आम आदमी पक्षाच्या विरोधात जाऊ शकतं. प्राप्तिकरात सवलतीची घोषणा भाजपसाठी एक मोठा प्लस पॉइंट ठरू शकते. जर मध्यमवर्गीय मतदार भाजपकडे वळले तर ते आम आदमी पक्षासाठी धोक्याचा इशारा ठरू शकतात. त्यातील दिल्ली निवडणुकीतील चौथा घटक म्हणजे मोफत सुविधा. दिल्ली निवडणुकीत मोफत सुविधा हा नेहमीच एक मोठा मुद्दा राहिलाय. दिल्लीतील लोकांना मोफत वीज, पाणी, आरोग्य सुविधा, बस प्रवास देऊन आम आदमी पक्षानं आपली मतपेटी मजबूत केली आहे. भाजपनं आपली रणनीती बदलली असून आता मोफत पदार्थांना रेवडी म्हणत ते पुढे चालू ठेवण्याचं आश्वासन दिलंय. भाजपनं महिलांना दरमहा 2500 रुपये देण्याचं आश्वासन दिलंय, तर आम आदमी पक्षानं 2100 रुपये देण्याची घोषणा केली. जर दिल्लीतील गरीब आणि महिलांनी भाजपच्या आश्वासनांवर विश्वास ठेवला तर ते आम आदमी पक्षासाठी समस्या म्हणून उभे राहू शकतात. दिल्ली निवडणुकीतील शेवटचा आणि 5वा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे मुख्यमंत्री पदासाठीचा चेहरा. दिल्लीत मुख्यमंत्री पदासाठी आम आदमी पक्षाकडे केजरीवाल यांच्या रूपानं एक मजबूत चेहरा आहे, तर भाजपनं अद्याप कोणताही चेहरा पुढे केलेला नाही. केजरीवाल यांच्याबद्दल लोकांची मतं विभागली गेली आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप, शीश महल वादामुळे त्यांची प्रतिमा काहीशी खराब झाली. भाजपचा सर्वात मोठा चेहरा आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी. ते दिल्लीतील जनतेला सांगतायत की भाजपला 27 वर्षांपासून दिल्लीत संधी मिळाली नाही, यावेळी त्यांना संधी द्या. भाजपनं डबल इंजिन सरकारचं आश्वासन दिलं आहे, ज्यामुळं दिल्ली आणि केंद्रातील समन्वय सुधारेल. जर लोकांनी केजरीवालांवर विश्वास ठेवला तर आम आदमी पक्षाला फायदा होईल, पण जर मोदींची जादू चाललीच तर भाजप सर्वांना आश्चर्यचकित करू शकतो. जर झोपडपट्टीतील मतदार आणि मुस्लिम मतपेटी आप सोबत राहिली तर ते 50 पेक्षा जागा सहज जिंकू शकतात असा अंदाज तज्ञ व्यक्त करतात. पण जर झोपडपट्टीतील मतदार विभागले गेले आणि मध्यम वर्ग भाजप सोबत गेला तर स्पर्धा खूप अटीतटीची होणार आहे. सध्या आम आदमी पक्षाची प्रचारात आघाडी आहे, पण 2020 सारखा विजय मिळवणं त्यांच्यासाठी यंदा जरा कठीणच दिसतंय. 2020 पेक्षा भाजपची स्थिती यंदा जरा चांगली दिसते, परंतु बहुमत मिळवण्यासाठी त्यांना दलित आणि मध्यमवर्गीयांचा पाठिंबा आवश्यक आहे. आता दिल्लीचे मतदार मोफत सुविधा आणि मोदी घटक यामध्ये कशाला प्राधान्य देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.